आज आपण टोफू कसं बनवायचं ते पाहूया। ते 1 वाटी सोयाबीन घेतले, ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजवून घ्यायचं आहे। भिजवून झाले, आता याला धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने। त्याच्यानंतर सालं काढून घ्यायची, त्याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे दूध आहे ते गाळून घ्यायचं आपल्याला, कपड्यांनी गाळून घ्यायचं आहे, कलरवाला कपडा वापरायचा नाहीये। त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे आणि फोडून घ्यायचं, आपण जसं पनीर बनवतो त्या पद्धतीने फोडून घ्यायचं आहे। फक्त 1 उकळी येऊन द्यायची, गॅस बंद करायचा आहे, 2 मिनिटं थांबायचं आहे। त्याच्यानंतर व्हिनेगरचं पाणी आहे हे थोडं थोडं टाकून दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे। एकदा का दूध फुटलं की त्याच्यात व्हिनेगरचं पाणी टाकायचं नाही आहे। आता हे गाळून घ्यायचं आपल्याला फडक्याने, याची पोटली तयार करायची आहे, याच्या वजन ठेवायचं, याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। टोफूचा मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघूनच घ्या, म्हणजे टोफू अजिबात बिघडणार नाही।